हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे ना पालक पनीर बनवलं होतं मी. पण याची स्टोरी खूप वेगळी आहे, तर ती पुढं काय आहे ती तर मी तुम्हाला सांगतेच. तर पहिले ना आपण ही ना भाजी मी कशी बनवली ती बघून घेऊया. तर पालक दळून घेतला होता, उकडून दळून घेतला. त्यानंतर आहे ना एक कांदा एक टोमॅटो चिरून घेतला आणि ना काहीतरी नवीन ट्रान्झॅक्शन करायचा प्रयत्न करीत होते मी, पण ते काही जमलं नाही आणि मी जास्त त्याला काही हे केलं नाही, जाऊ द्या म्हटलं, नाही जमत आपल्याला. त्यानंतर पनीर चिरून घेतलं, त्याचंही ट्रान्झॅक्शन करायचा प्रयत्न केला, पण तेही काही झालं नाही. तर एक कमेंट आली होती की तुम्ही ना रेसिपी बनवता पण तुमचा चेहरा पण दाखवत जा. तर मग इथे ना मग तेच थोडंसं लक्षात आलं म्हणून मग थोडंसं केलं शूट मला पण. त्यानंतर ज्या कढईमध्ये भाजी उकडवली होती ना तीच कढई घेतली, कारण भांडे मलाच घासावं लागतात आणि एवढे बाई काही भांडे, कारण भांडे भरपूर निघणार होते, कारण आज पाहुणे पण येणार होते. तर त्याच्यामुळे ना त्याच कढईत परत फोडणी दिली मी भाजीला. तर तेल टाकलं अगोदर आणि पनीर आहे ना घरीच बनवलं हे पनीर पण मी. तर एकदम सॉफ्ट झालेलं आहे हे पनीर आणि मला असंच आवडतं, म्हणजे ते नंतर भाजी ते नाही असं रबरा टाईप होत नाही आणि खायला एकदम सॉफ्ट. तोंडात टाकलं की लगेच विरघळतं असं पनीर बनवते मी. त्याच्यामुळं मग ते थोडंसं नरमच असतं. तर इथे ना ज्या तेलामध्ये पनीर तळून घेतलं आणि त्याच तेलामध्ये मग लगेच आलं आणि लसणाची कुटलेली पेस्ट टाकली. तर नाही तर तुम्ही इथं चिरून पण टाकू शकता. तर त्यानंतर आलं लसूण चांगलं तळला, त्याच्यानंतर मग कांदा टाकला. कांदाही चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतला आणि त्याच्यामध्ये एक जो चिरलेला टमॅटो होता तो टाकून घेतला. तोही छान असा शिजेपर्यंत परतवला तेलामध्ये. आणि ना माझा ना ट्रायपॉड तुटला आहे, त्याच्यामुळे ना हातानेच म्हणजे हातातच मला फोन घ्यावा लागतो आहे. बोलवायचं आहे मला एक ऑनलाईन, काल परवापासून मी ऑनलाईन बघते पण मला म्हणावं असे क्वालिटी नाही भेटत आहे. तर आणि जे आहे ते मी 2-3 वापरून बघितले पण त्यांची क्वालिटी काही एवढी चांगली येत नाही जशी तिकडं दाखवली राहते तशी. त्याच्यामुळं चालू म्हटलं आता मी ना इकडे एखाद्या दुकानातच बघू आता कुठं भेटेल कधी भेटेल काय. त्याच्यानंतर आहे ना मग इथं चांगलं टमॅटो शिजला. मग त्यानंतर जो पालक दळून घेतला होता ना मी, पालक लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या असं दळून घेतलं होतं. तर मग ते दळलेली जी पेस्ट होती ती याच्यात टाकली आणि छान अशी मिक्स करून घेतली. आता तुम्ही इथं टमाटे ना दळून घेऊ शकता, म्हणजे ते भाजीत दिसते नाही, पण मी चिरूनच टाकले होते, दळून नाही घेतले मी, कारण भारी लागते असे पण, म्हणून मग मी फक्त बारीक बारीक चिरून टाकले होते. तर इथे आले होते पाहुणे आणि आमचं काहीतरी हशी मजाक पण चालू होता, स्वयंपाक पण चालू होता. तर इथे दाजी ते आलेले होते. तर दाजी असं म्हणत होते की काय भाजी बनवलेली आहे म्हणून. तर मग मी सांगत होते की पालक पनीर आहे असं तसं. तर ते झालं असं की पालक पनीर बनवलं पण ते खोया पनीर बनलं होतं. कारण पालकाची पेस्ट जी आहे ती जास्त झाली होती, पनीर हे थोडं झालं होतं. मग त्याला मी असं नाव दिलं की हे जरी पालक पनीर बनवलेलं असलं पण सध्या हे खोया पनीर आहे म्हणून. तर असं काही हसी मजाक चालू होते आमची. आणि दीदीने ना घेवर बनवलेले होते, तर तिने एक घेवर ठेवलं होतं माझ्यासाठी. 2-3 दिवस झाले तशी बोलवत होती घ्यायला पण आमचं काही जमेना जायला. तर मग तीच घेऊन आली शेवटी आज. आणि ते घेवर तिथं ठेवलेलं होतं. म्हटलं रबडी करू, स्वयंपाक झाला का रबडी करू आणि ट्राय करून बघू. तर शेवट रिव्ह्यू पण दिला आहे मी कसा झालं आहे तिचं घेवर म्हणून. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर इथे दाजी ना काहीतरी चालू होतं त्यांचं, हशी मजाकच चालू होती. म्हणजे ते ना ते जे स्वामींचा मंत्र आणलेले मी किंवा ते मशीन आहे ना, तर ते बघत होती कोणकोणते मंत्र आहे काय. आणि इथे ना ही आली होती खुशीला भेटायला, कारण खुशी पडली होती. तर मग तिचं चालू होते यायचं पण टाईम भेटत नव्हता. मग आज संध्याकाळचे आले ते आणि काहीतरी मजाक चालू होता इथं. आणि श्रियांचं चालू होतं दीदीचा अभ्यास बघायचं काम. तर इथं आपली भाजी पण तयार झालेली आहे आणि चवीला खूप छान झाली होती. फक्त टमॅटो जर बारीक करून टाकले असते तर आणखीन भारी लागली असते. ज्यांना टमाटे असे खायला आवडते ना भाजी त्यांच्यासाठी, पण अशी ही छान होती. त्यानंतर मग थोडंसं खिचडी भात पण करायचा होता. तर इथं श्रेयांची दाजीची म्हणजे त्याच्या काकाची मस्ती चालू होती. काय खुशीचं लवकर उठले, खुशीचं आवरून दिलं. काय ना धरणा काही नाही धर धर. घरात आहे घरात. जाय आता 5 मिनिटं रस्त्या का नका राहू फक्त.
अरे काय बोलित आहे बघून तिला पाहिजे. पाहिलं ना मी. नाना केलं घेऊन. नाना पूर्वी मी सांगू राहिलो तुला. तर इथे ना आपली भाजी पण तयार झालेली आहे आणि मी ना थोडंसं व्हिडिओसाठी या प्लेटमध्ये काढून घेत होते, पण नंतर म्हटलं की ठीक आहे एकत्रच करू आपण, व्लॉगमध्येच भाजीची रेसिपी ॲड करून देऊ. आता 2-2 व्हिडिओ एडिट करायचे ते टाकायचे, त्याच्यापेक्षा म्हटलं एकत्रच करून एकच व्हिडिओ करू आपण. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा बरं का, कारण मी पहिल्यांदाच बनवली होती आणि म्हणजे हॉटेलसारखी नव्हती बनली, मी म्हणणार नाही हॉटेलसारखीच बनलेली होती. शेवटी घरचं ते घरचंच असतं आणि हॉटेलचं ते हॉटेलचंच असतं. त्यानंतर दीदीला म्हटलं थोडंसं शूट घे माझं, तर ती तिलाच कॅप्चर करीत बसली आणि माझं काही लक्ष नव्हतं तिच्याकडं. तरी बघा तिने आणलेली हे घेवर होतं, पोरांनी तोडून पण टाकलं होतं, पण काय अडचण नाही, आम्हालाच खायचं होतं त्याच्यामुळं. आणि इथं मी पोळ्या करून घेत होते, तिला म्हटलं मी पोळ्या करते तू खिचडी भात कर. मग गॅसला आहे ना प्रॉब्लेम झाला आहे, काय झालं आहे काय माहिती, तिन्ही सगळ्या जे आहे ते चालतच नाही, हा एकच चालतो आहे. तर आता तो रिपेअर करावा लागेल मला सगळ्यात अगोदर, म्हणून मग एकाच गॅसवर होतं. तर मग मी म्हटलं मी पहिले पोळ्या करून घेते आणि त्याच्यानंतर तू खिचडी भात कर. तर आता ती लागली खिचडी भात करायला. तर मग म्हटलं मी थोडंसं तुझं शूट घेते आणि त्यांचं चालू होतं अशी मजा की मला कुठं जा, मला आयतं खायला भेटतच नाही, मला स्वयंपाकच करावा लागतो असं तसं. म्हटलं आता हाताला टेस्ट असल्यावर कुठंही गेलं तर करावंच लागतं. चालू होतं अशीच हशी मजाक आणि तो कालचा दिवस खरंच खूप छान गेला आमचा. देवाकडे प्रार्थना आहे की आजचाही दिवस आणि बाकीचेही दिवस खूप चांगले जावं. तर खिचडी भातही खूप छान झाला होता. आणि हे बघा पोरांनी ना सगळ्या उशांच्या पायगाड्या घातल्या होत्या, म्हणजे डायरेक्ट ते उशाखाली आथरून त्यांच्यावर पळायचे. खुश राहणे का खुशी ना तू खुशच राहणे का, हा? खुश राहणे का खुश ऐ ऐ स्कूलला जाऊन द्यायचे. मग हस हास्य लागला हसली तरच वृंदावनला नेणार आहे बाईला मी पुढच्या बाई दिवाळीला भेटू दादाला. मला नको, मला कांदा टाकेल नाही लागत. हे तू काय बाळाच्या कोणाला ऐकीला ही तुमची पोर आहे ना. कोण तर हे होतं दीदीने आणलेलं घेवर. मग घरी रबडी तयार केली आणि छान असं घेवरचा स्वाद घेतला, खूप छान झालेलं होतं. तिने म्हटलं आता रक्षाबंधनला आली परत एकदा कर, म्हणजे मग आम्ही सगळे खाऊ. तर चला, तर भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, राधे राधे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.